नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 15 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 70,000 प्लस जागांसाठी जे ही भरती चालू आहे। आणि या भरतीमध्ये जे काय काय पदामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते, काय काय पदामध्ये 12वी पासवर फॉर्म भरता येते, काय काय पदावर ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येते, काय काय ITI साठी, काय काय लिपिक टंकलेखकचे आहे, तर काय काय पदामध्ये तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। तर महाराष्ट्रातले जे 15 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे 70,000 प्लस जागांसाठी। आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता, आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता, फॉर्म भरणे चालूच आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप माहिती या सर्व भरतीची तुम्हाला देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या गावाचं नाव या कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। वॅकन्सी नंबर 1 निघून येते इंडियन आर्मी ग्रुप सी मध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे 625 जागांसाठी आणि यासाठी शिक्षण 10वी पास लागते। यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो सफाईगारचं पद आहे, त्याचबरोबर जे आहे अग्निशामकचं दल आहे, त्याचबरोबर MTS आहे, ट्रेड्समॅन मेट आहे, कुक आहे, बार्बर आहे, असे जे 10वीच्या बेसवरचे पद जे आहे इंडियन आर्मी ग्रुप सी ही आम्ही या भरतीमध्ये आहे। ठीक आहे, आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख जी आहे 17 जानेवारी 2025 शेवटची तारीख आहे। आणि यावर आपण प्रॉपर व्हिडिओ टाकलाय तर तो चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर ऑफलाईन पद्धतीने आपल्याला यामध्ये फॉर्म पाठवायचा आणि यामध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे इंडियन आर्मी ग्रुप सी भरतीमध्ये लेखी परीक्षेवर असणार आहे। तर परीक्षा हे 150 मार्काची असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न, गणिताचे या ठिकाणी 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, 150 मार्काचा पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि तुम्हाला जे आहे 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे। ठीक आहे, वॅकन्सी नंबर 2 निघून येते इंडियन नेव्ही भरती 2005। वॅकन्सी नंबर 2 निघून येते इंडियन एअर फोर्स भारतीय हवाई दलामध्ये X ग्रुप आणि Y ग्रुप पदांसाठी भरती चालू आहे आणि 12वी पासवर फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे जे 7 जानेवारी पासून फॉर्म चालू झाले आणि शेवटची तारीख जी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 27 जानेवारी 2000 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। फी 550 रुपये फी ठेवण्यात आली सर्व कॅटेगरीसाठी। ठीक आहे, तर इंडियन एअर फोर्स या भरतीवर आपण प्रॉपर व्हिडिओ टाकला आपल्या चॅनलवर, तो तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। त्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो वॅकन्सी नंबर 3 निघून येते रेल्वे ग्रुप डी ची जे आहे विद्यार्थी मित्रांनो भरती निघाली आहे। तर पहा इंडियन रेल्वे ग्रुप डी मध्ये RRB मध्ये 58,242 जागांसाठी ही सर्वात मोठी भरती निघालेली आहे। ठीक आहे, तर पहा 58,242 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी तुम्ही फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि ITI असाल तर ITI वर फॉर्म भरता येते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली इंडियन रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये तुम्ही ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर यामध्ये कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकता। 58,242 जागांसाठी ही भरती चालू आहे रेल्वे ग्रुप डी ची। तर रेल्वे ग्रुप डी मध्ये वयोमर्यादा जे 18 ते 36 पर्यंत लागते। SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। त्याचबरोबर फीचा जर विचार केला जनरल OBC EWS साठी 500 रुपये आहे, SC/ST ला 250 रुपये फी आहे। ठीक आहे, आणि इंडियन रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात अगोदर तुमचं इंडियन रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये काय असणार आहे तर तुमचा पेपर असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा 100 मार्काचा पेपर असणार आहे। तर पहा ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे। ठीक आहे, तर अशी जी प्रोसेस आहे इंडियन रेल्वे ग्रुप डी ची। तर फॉर्म भरणे चालू आहे, फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 22 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। 21 जानेवारी पासून रेल्वे ग्रुप डी भरतीचे फॉर्म भरणे चालू होतं आणि 22 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर रेल्वे ग्रुप डी ची सुद्धा चांगली भरती चालू आहे जवळपास 58,242 जागांसाठी। त्यानंतर वॅकन्सी नंबर 4 निघून येते
येते साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये जे आहे वॅकन्सी नंबर 4 निघून येते साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये 4232 जागांसाठी भरती निघाली आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। वॅकन्सी नंबर 2 निघून येते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी 787 जागांसाठी भरती निघाली आहे। शैक्षणिक पात्रता 7वी पास पाहिजे, 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे आणि ग्रॅज्युएट पाहिजे। असं तुम्ही फक्त 7वी पास असाल तरी फॉर्म भरता येते, 10वी पास असाल तरी फॉर्म भरता येते, 12वी पास आहे तरी फॉर्म भरता येते, ठीक आहे। ITI ग्रॅज्युएशन झालं असेल तरी फॉर्म भरता येते, ठीक आहे। शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड मध्ये जे 284 जागांसाठी भरती निघाली। शैक्षणिक पात्रता ITI पाहिजे, डिप्लोमा पाहिजे, डिग्री इंजिनिअरिंग पाहिजे। फॉर्म भरणे शेवटची तारीख जी आहे 22 जानेवारी 2025 शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF मध्ये 252 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 12वी पास यामध्ये लागते। त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 आहे। सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मध्ये 212 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 12वी पास यामध्ये ठेवण्यात आला आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ठीक आहे। त्याचबरोबर पहा डॉक्टर राम मनोहर लोहिया हॉस्पिटल न्यू दिल्लीमध्ये 163 जागांसाठी भरती निघाली आहे। शैक्षणिक पात्रता MBBS पाहिजे, BDS पाहिजे विथ PG डिग्री डिप्लोमा पाहिजे, DNB पाहिजे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा DGAFMS मध्ये 113 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे, BCom पाहिजे, डिप्लोमा पाहिजे आणि इन फोटोग्राफी पाहिजे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे। तर पहा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये 110 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता MBS पाहिजे, MBBS पाहिजे, MD पाहिजे, MS पाहिजे, DM पाहिजे, MCH पाहिजे, DNB पाहिजे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर UCO बँक मध्ये 68 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे, MCA पाहिजे, MSc पाहिजे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर पहा मुंबई होमगार्ड मध्ये भरती चालू आहे। मुंबई होमगार्ड भरतीमध्ये फॉर्म भरणे शेवटची तारीख जे आहे हे शेवटची तारीख जी आहे 10 जानेवारी 2025 आहे। तर बृहमुंबईमध्ये ज्या होमगार्डची भरती चालू आहे आणि 10वी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता होमगार्डमध्ये, ठीक आहे। तुम्ही बृहमुंबईचे असाल तर तिथं फॉर्म भरू शकता, 10वी पासवर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे सिलेक्शन आहे ग्राउंडवर होणार आहे। 1600 मीटर रनिंग, 800 मीटर गोळाफेक यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे। ज्यांना सुद्धा ग्राउंडमध्ये चांगला मार्क पडणार आहे त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि होमगार्ड भरतीमध्ये जे 1 रुपया सुद्धा फी लागत नाही, ठीक आहे। तर चांगली ही होमगार्डची भरती चालू आहे। तर यामध्ये सिलेक्शन होण्याची जास्त चान्सेस होमगार्ड भरतीमध्ये, कारण की लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंडवर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि रोज सुद्धा 1000 रुपये रोज तुम्हाला होमगार्डमध्ये पडते, ठीक आहे। आणि होमगार्डमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो चांगले मार्क पडले तरच विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर ग्राउंडवर जास्त फोकस करा। तर बृहमुंबईचेच मुलं या ठिकाणी होमगार्डमध्ये फॉर्म भरू शकता, कारण की सध्याच्या कंडिशनला बृहमुंबईचीच भरती निघालेली आहे। बाकीच्या जिल्ह्यातले तर तिथं फॉर्म भरसान तर अपात्र केल्या जाणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आणखीन होमगार्डची भरती निघणार आहे। तर ते जे निघणार आहे तर ते परभणी जिल्हा झालं, सोलापूर झालं, ह्या जिल्ह्यांची जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये ज्या होमगार्डची भरती निघणार आहे, ठीक आहे। तर ह्या होते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप गव्हर्नमेंट जॉब। त्याचबरोबर महाजनसोमध्ये जे 800 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता ITI पाहिजे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे। तर ह्या होत्या महाराष्ट्रातील टॉप 15 सरकारी विभाग भरतीबद्दल माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।